अर्धा तास भिजवलेला मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकून भिजवलेला, धुवून घेतलाय स्वच्छ. त्यासाठी कांदा, मिरची, टोमॅटो, फोडणीसाठी राई, जिरं, हिंग, हळद, मीठ, धना पावडर, पाणी पण लागणार आहे. तेल टाकायचं आहे. कुकर गरम करायला ठेवलं आहे. तेल टाकूया. हे बघा तेल गरम झालंय. राई टाकूया. कढीपत्ता पण टाकला असं, पण नाही आहे माझ्याकडे. राई चांगली तडतडून द्यायची. राई तडतडली. आता जिरा टाकूया. टाकायच्या मिरच्या. मिरच्या टाकूया. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मग कांदा टाकायचा. खिचडी भात आणि कढी. मिरच्या धुतल्यात ना, उडतात त्या. हे बघा मिरच्या भाजल्या. कांदा टाकूया. हे रॅशनचे तांदूळ आहेत. हे बघा रॅशनच्या तांदळाचा खिचडी भात बनवणार आहे. छान होतो. कांदा चांगला भाजून घ्यायचा. मग टोमॅटो टाकूया. हे बघा कांदा भाजत आलाय. थोडंसं मीठ टाकूया. हे बघा मीठ सांडलं. एका हातात मोबाईल, एका हाताने शूटिंग करायची, तर सगळं असं होतं. काय काय मीठ टाकूया. अरे बापरे. टोमॅटो टाकूया आता. टोमॅटो टाकला. तो चांगला मऊ होईपर्यंत भाजायचा. हे बघा चांगला आता परतून घ्यायचा. पावडर मसाले टाकायचे. कढी पण बनवायची मस्त. चपाती, भाजी, खिचडी भात आणि कढी. भाजलाय चांगला कांदा टोमॅटो. आता त्याच्यात धना पावडर टाकूया 1 चमचा. थोडीशी हळद टाकूया. आता त्याच्यात हे तांदूळ धुवून घेतलेले टाकूया. हे बघा त्याच्यात पाणी टाकूया. हे बघा मी थोडीशी पातळ करणार आहे खिचडी. मला पातळ आवडते थोडी. झाकण लावून घेऊया. 2 शिट्ट्या काढून घेऊया. 2 शिट्ट्यात होते लगेच. कढी करण्यासाठी दही आणलंय. त्यात चण्याचं पीठ लावूया. त्यात चण्याचं पीठ टाकून थोडंसं टाकायचं चण्याचं पीठ, जास्त नाही. थोडंसं टाकूया.
हे बघा एवढं घेतलंय, एवढं घेतलंय. दही घेतले. आता त्यात थोडंसं चण्याचं पीठ टाकूया, थोडंसंच. हे बघा एवढं टाकलंय. तर त्याला चांगलं हलवूया आणि पाणी टाकूया आणि फोडणी घालायची. जिरं, मोहरी, लसूण नाही टाकणार, टाकतात पण मी नाही टाकणार आता. मिरची, कढीपत्ता नाही, त्याची पण मस्त फोडणी होते. तर पाणी टाकून घेऊया. हे बघा पाणी घेतलं. आता पाणी टाकूया. त्याच्यात चांगल्या गाठी फोडून घ्यायच्या. जेवढी पातळ करायची तेवढी पाणी टाकून घ्यायचं. हे बघा मी थोडी पातळ करणार आहे. असं फोडून घ्यायचं गाठी. असे करून बघा, छान होते. हे बघा या अशा गाठी फोडून घ्यायच्या चण्याच्या पिठाच्या. हे बघा सगळ्या गाठी फोडून घेतल्या. आता फोडणी घालूया. कढीसाठी मिरच्या घेतल्यात 2-3 कापून. हिंग, राई, जिरं, हळद आणि मीठ. हे बघा गरम झालते खूप म्हणून बंद केला गॅस. आता चालू करूया. तर राई टाकूया त्याच्यात. तेल तापले का बघूया. हे बघा चांगली तडतडून द्यायची. राई चांगली तडतडते. तर जिरं टाकूया आणि मिरच्या टाकूया. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजतात ते चांगल्या भाजून घ्यायच्या. हे बघा चांगल्या भाजल्यात. आता त्यात मीठ टाकूया. मीठ नंतर टाकायचं. हिंग टाकूया आणि हळद. आणि आता हे दही आणि बेसन पीठ मिक्स केलेलं ते टाकूया. हे बघा खाली राहिलेलं असं ते असं हलवून घ्यायचं. चांगली उकळून द्यायची त्याला. थोडंसं पाणी अजून टाकते. थोडीशी पातळ करणार आहे मी, नंतर थंड झालं ती घट्ट होते प्यायला खिचडी भातासोबत. थोडीशी हळद टाकूया. थोडीशी. हे बघा झाली कढी. चांगली त्याला उकळी काढायची. मग मीठ टाकायचं लास्टला. त्याला उकळी येईल. उकळी यायला लागली आता. हे बघा मस्त झाली चांगली. 1-2 उकळ्या काढायच्या. तर मीठ टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. मस्त आता
खिचडी, कढी, चपाती भाजी खायची. हलवत राहायचे. साधी सिंपल कढी. हे बघा उकळी यायला लागली. हलवत राहायचं. तो उतू जाईल. हलवत राहायचं. हे बघा उकळी यायला लागले ते बघा. गॅस बारीक करायचा थोडा. झाली कढी तर गॅस बंद करूया. जेवायला या. पनीरची भाजी आहे, काल रात्रीच्या हॉटेलमधून आणलेली. चपाती आहे. हा खिचडी भात बनवला आहे पातळ असा थोडासा. आणि ही कढी बनवली आहे. या जेवायला सगळ्यांनी. आजचा मेनू आमचा.